व्यवसायातील AutoCAD मध्ये एखादी फाईल नवीन ओपन करून त्यात लेयर्स कसे सेट करायचे, वेगवेगळ्या लेयर्सची प्रॉपर्टीज कशा सेट करायच्या याबद्दल आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीस आपण हे AutoCAD 2020 चं व्हर्जन असलेलं सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे। यात स्टार्ट ड्रॉइंग नावाचं एक ऑप्शन आहे, इथे त्यावरती क्लिक करायचं आहे। हे वर्कस्पेस ओपन झालेलं आहे। यानंतर आपण इथे जाऊन 3D बेसिक्स, 3D मॉडेलिंग, ड्राफ्टिंग अँड अॅनोटेशन यापैकी ज्या सीटवरती आपल्याला काम करायचं आहे किंवा जे ड्रॉइंग आपल्याला काढायचं आहे ते वर्कस्पेस सिलेक्ट करायचं आहे। तर सध्या आपण 3D मॉडेलिंग वगैरे करत नाही आहोत, तर ड्राफ्टिंग अँड अॅनोटेशनमध्ये काम करूयात। हे सिलेक्ट केलं। यानंतर इथे वर या रिबनमध्ये आपणास लेयर्सबद्दलची माहिती दिसेल। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं फक्त 0 लेयर्स आहे सुरुवातीला। कधीही ज्यावेळेस आपण नवीन फाईल ओपन करू अशा वेळी फक्त 0 लेयर्स दिसते आणि या लेयर्सचा कलर हा व्हाईट आहे। आपल्याला माहितीच आहे की अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स त्याच्या कामानुसार वापरतो। प्रत्येक लेयर्सची प्रॉपर्टी ही वेगवेगळी आहे, त्यानुसार आपण लेयर सेट करत असतो। तर नवीन लेयर घेण्यासाठी आपण या लेयर प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे। मध्ये जाऊन आपण इथे जायचं आहे। यासाठी शॉर्टकट कमांड सुद्धा आहे, Alt+N। शॉर्टकट कमांड Alt+N जर घेतला तरी डायरेक्ट आपण न्यू लेयर्सच्या टेबलमध्ये येऊ। तर इथे आपण क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला नवीन लेयर्स दिसेल। जी लेयर्स आपल्याला वापरायची आहे त्या लेयर्सचं नाव टाकायचं आहे। फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट लेयर, मी इथं ऑब्जेक्ट हे नाव दिलेलं आहे। ऑब्जेक्ट लेयरला जर जो काही आपल्याला कलर सिलेक्ट करायचा तो कलर द्यायचा आहे। या ठिकाणी मी ऑब्जेक्टसाठी हा सॅन कलर देत आहे, सिलेक्ट केलं। त्यानंतर ऑब्जेक्ट लेयर हे कंटिन्यूअस असते, त्यामुळे इथे कंटिन्यूअस हा ऑप्शन दिसतोय तो तसाच ठेवायचा आहे। पुढे लेयर पण कंटिन्यूअस असल्यामुळे सेम कंटिन्यूअसच येईल। आता ही एक लेयर झाली।